परी ते डॉल ठेवून दे, तिला घेऊ नको, नंतर घे घरी आल्यानंतर. का तू रडते का परी? होय बघ माझ्याकडे, जा मी नाही येत मग, बाय. तू रडते का? चल जाऊया. तर उद्या जायचं आहे अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला, आणि तिकीट नव्हती माझी, सोनालीची तिकीट आहे फक्त, ती पण नाव वेटिंग आहे, तिने ऑनलाईन काढलेली, आणि माझी तिकीटच नव्हती, कारण माझी काही गॅरंटी नव्हती, कारण कधी सुट्टी भेटेल नाही सुट्टी भेटेल. तर आता आलो आहे म्हणजे सुट्टी फायनल झाली आणि तात्काळ तिकीट काढायला, आणि जरा थोडं लेटच झालं, आणि सगळे उभे सगळे 22 जणं ते वर तगनगरला तिकीट निघतो. तर दाखवतो तुम्हाला, आत्ताच फॉर्म भरला पहिल्यांदा, आणि पहिले ऑनलाईनच काय तिकीट काढायचो, असं कधी ऑफलाईन तिकीट नाही काढायचं, आणि खूप सगळे लिहायला लागतात. बापरे, दाखवतो चला. चला सोनाली पूर्वी इथे परी मोबाईल घेऊन तिची डॉल आहे. बघू फॉर्म. तर वेटिंग होती 16, आणि प्रीमियम 150 रुपये देऊन तिकीट भेटली. म्हणजे बघा, तात्काळ पण लय पैसे लूटमार चालू आहे तात्काळमध्ये पण. किती आहे सीट नंबर आपली? S735. बरं, म्हणजे वरची एकदम वरची आहे. जाऊ दे, मी उभं राहीन, परीसाठी घेतली मी, आमची आहे, झोपून राहील. तुझी अजून वेटिंग आहे, कन्फर्म झाली नाही? माझी 4 आहे वेटिंग. हां, मग ती होईल तेव्हा होईल ना. तर असं बाईकवर बसलेलो, आणि पाटणा सोनालीमध्ये लग्नानंतर कुठेतरी नेता फिरायला. अरे बोललो, मग एवढं गावी वगैरे न्यायचं तुला, मग ते काय बाबा आपली तिकीट पण कन्फर्म करू सगळ्या. तिकीट भेटली का कशी आहे मगाशी? तू हातवरती कशी करत होती? तिकीट भेटली ना, बरोबर. बरं ना. आणि आता आलो इथे इडली वडा खायला, आणि इडली वडा चांगला भेटतो ना बा. मामाने सुरू पण केलं ना इडली वडा, चांगला लागतो ना इकडचा इडली वडा. आणि हळू जरा हळू, आम्हाला पण बघ, आमच्याकडे पण. आपण कुठे चाललोय? हां, कुठे? स्वामींना भेटायला चाललोय ना. हां, स्वामींकडे चाललोय ना आपण. जाऊया ना. मामाला आवाज दे पटकन. हळू हळू हळू. ये बाई, ये लवकर. ती काय करते खाली? चल लवकर सोनाली, अर्धा तास आपल्याकडे आता. बरी, कुठे चाललो आपण? रिक्षा पण भेटली पटकन, उतरल्या, त्यामुळे काय ठेवा, तर मग लेट झालो असतो. आणखी 11ची आहे ना ट्रेन, 11:20. आणि कसा बसा आलो धावत, गाडी फाटफाट मारत आपला पोचलो घरी, आणि ना घेणं खाली घेऊन आलो ना बा. बरोबर ना. तू खेळ होती ना? कुठे होती? बरं. तर आता आलोय मी ठाणे स्टेशनला पोचलो, आणि आता मी चाललो आहे अक्कलकोटला, आणि व्हाया आपल्या ट्रेनचं नाव आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. सगळ्यांना जायचं असतं, पण कुठे उतरायचं, कुठे राहायचं, कुठे भाड्याने रूम भेटेल, हे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपली ट्रेन आहे ही रात्री 11:20 आहे, आणि ती पोचते काहीतरी 6:30-7च्या दरम्यान पोचते, जरा लेट झाली तरी. माझ्याबरोबर सोनाली, परी, मी, आणि भाऊजी पण आहेत, आणि सोनालीची आत्या पण आहेत. आम्ही सगळे चाललो आहे. 2 दिवसाची पिकनिक आहे आमची, आणि म्हणजे 2 दिवसाचं देवदर्शन आहे, आणि ते आपल्या 2 दिवसामध्ये आपण कुठे कुठे देवदर्शन करणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि आता आपण जाऊया त्यांच्याबरोबर, थोडा गप्पा गोष्टी करूया भाऊजींबरोबर, आणि त्यांना विचारूया 2 दिवसाच्या पिकनिकवर आपण कुठे कुठे फिरू शकतो. ते आमचे गाईड आहेत, आणि मी पण त्यांच्यावर निघालो आहे. बॅग घेतली, ते बोलले चल चला बोललो. आणि जॉबला टाकली 2 दिवसाची सुट्टी, आपण जरा 2 दिवस एन्जॉय करू. तर मंडळी फायनली ट्रेन आली आहे, आणि जाण्याची गर्दी पण आहे.
डबा आहे S7. कोणता डबा आहे? सीट नंबर कल्याण स्टॉप. जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांवर थांबेल. तर मंडळी आता वाजले सकाळचे 7 आणि सोलापूरला उतरलो आहे. आणि आता जे पाठी एक ट्रेन आहे त्याने चढणार आहे आणि तिकडनं अक्कलकोटला जाणार आहे. आता कोणत्या ट्रेन जायचं आपल्याला? आता आपण सोलापूरला उतरलो आहोत. हां. सोलापूरहून चेन्नई एक्सप्रेस म्हणून आहे. हां त्याच्यामुळे आपण अक्कलकोटला जाऊ. बरं काय जास्त नाही, 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे वाटतं इथून. बरं पण छान आहे ते. सोलापूर मोठं स्टेशन आहे. ओके. फर्स्ट टाइमच आलो आपण. सगळेच हां सर्व. आम्ही एकदा फर्स्ट त्याच्या अगोदर आलो होतो, पण तो चेन्नईला गेला तेव्हा आलो. थंडी जाणवली तुम्हाला? हां थंडी भरपूर आहे. पण बरं वाटतं थंडी असली तरी. छान. मंडळी आता चेन्नई एक्सप्रेस आली आणि ह्या गाडीने आपण अक्कलकोटला जाऊया आता. तर मंडळी आता आलोय अक्कलकोट रोडला आणि सगळी आपली पब्लिक उतरते आणि आता आपण चाललोय गाणगापूरला पहिले, नंतर मग गाणगापूरचं दर्शन घेणार आणि मग अक्कलकोटला येणार. गेलं ते पाठीमागे गाणगापूरचे. तर आता 3 सीटर रिक्षा आपण बुक करून जाऊया गाणगापूरला. तर या रिक्षामध्ये 12 जण बसवतात आणि डायरेक्ट 700 रुपये घेतात. हां परी डायरेक्ट गाणगापूर. तर आता पोचलो आहे गाणगापूरला आणि आता रूम घेऊया आणि फ्रेश होऊया आणि आंघोळ वगैरे करूया. त्यानंतर मग दर्शन घेऊया गाणगापूर मंदिरामध्ये जाऊन. पहिलं बघूया आता नाश्ता करूया, भूक पण लागली. आता रूम घेतलाय. हां 2 4 6 जण 8-9 जण झोपू शकतात. गॉगलचं काय आहे? गॉगल काय? गॉगल भारी दिसतोय. तर आता सगळे आम्ही फ्रेश झालो आणि मस्त जरा बरं वाटलं फ्रेश झाल्यानंतर. हां बा. आणि सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि आता जरा नाश्ता करूया पोटपूजा ना बा. आणि पडलो असतो ना आता ना. छान वाटतंय अव. आणि सगळ्यांना हाय कर बाबा. चला आता नाश्ता करूया आणि काय करतो नाश्ता ते तुम्हाला दाखवतो. तर आता नाश्ता आलाय पुरी भाजी खाऊन बघ आणि आपला इडली वडा. इडली वडा मिळतोय मॅडम, गरम गरम आहे एकदम मस्त. हां हां मला पाहिजे दे. बरं नाश्ता झाला आणि आता आपण जाऊया संगमला. संगम म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो पुढे. जरा गप ना बरी. दाखव ना तुम्ही, या ना 2 मिनिटं पुढे. तर मंडळी ह्या नदीचं नाव आहे संगम नदी आहे आणि आपले दादा आहेत आणि ते सांगतील काय हिस्ट्री आहे
ते भीमा मर्जा दोन नदीचं संगम झालेलं आहे. ओके. मेन महाराजांनी अनुष्ठान केलेली जागा आहे. दत्त महाराज ना? हां, दत्त ओके. महाराजांनी अनुष्ठान केलेली जागा आहे. ज्या महाराजांनी म्हणजे औदुंबर वृक्ष खाली बसून ज्या ठिकाणी वृक्ष म्हणजे अनुष्ठान केले नाही ते स्थान इथेच आहे. आणि ते नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे, संगमेश्वराचं मंदिर आहे आणि भस्माचं डोंगर आहे. इथे म्हणजे अष्टतीर्थांपैकी ते 2 तीर्थ आहेत, षटकुल तीर्थ आणि नरसिंह सरस्वती तीर्थ हे इथं 2 तीर्थ आणि ओके. पुढचे 6 तीर्थ पुढे आहेत. ओके. मग महाराजचे नंतर कुठे कुठे गेले ते तुम्ही बोललात नाही का? 8 हां 8 हां ते तीर्थक्षेत्र. अष्टतीर्थामध्ये हे 2 तीर्थ झाल्यानंतर महाराजांनी एक मध्ये स्थान आहे विश्रांती कट्टा म्हणून, तिथं बसून जरा विश्रांती घेऊन महाराज पुढे गेले. तिथं ओके. मग भागीरथी तीर्थ आहे, त्याच्या तिथे स्नान करून मग पुढं पापविनाशी तीर्थ आहे, तिथं पण स्नान करून पुढे गेले. कोटी तीर्थ, ओके. नंतर रुद्रपाद तीर्थ आहे, चक्र तीर्थ, मन्मथ तीर्थ करून कल्लेश्वर ठिकाणी दर्शन करून महाराज गावात आले. ओके. आणि नंतर मग भिक्षा वगैरे. भिक्षा म्हणजे 12 भिक्षा मागितली. आणि त्यांच्या पादुका. महाराज इथून ज्यावेळेस जाता वेळेस महाराजांनी स्वतःच्या पादुका इथे सोडून गेले. ओके. आणि ही नदी पंढरपूरलाच जाते ना? पंढरपूरहून येणारी नदी. येणारी नदी. ओके. इथे पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणून नाव आहे, इथे भीमा म्हणून नाव आहे. ओके. ओके. चांगली स्टोरी सांगली तुम्ही. आणि सगळे इकडे लेडीज आणि जेंट्स सगळे आंघोळ करतात. खरी. त्याचे म्हणतो इथून जायचं आहे. तर म्हणजे हे मंदिर आहे ना दत्ताचं स्थान आहे आणि भाविक पाय पडायला येतात. तर आता चाललोय भस्माचा डोंगर बघायला आणि परशुराम यज्ञभूमी आहे ही. याला भस्माचे डोंगरच बोलतात. तर आता आलोय दत्त मंदिरला आणि हे दत्तांचं मंदिर गंगनापूरला आहे. जाऊया आपण दर्शन घेऊया. आणि इथे सगळे भाविक त्यांचं दर्शन झालंय, फोटो वगैरे काढताय.
चप्पल इकडे ठेवूया आपल्या पादुका. तर मंडळी स्पेशल लाईन पाहिजे असेल तर 200 रुपये आणि जर टाईम लागणार असेल मोफत दर्शनाची लाईन तर इकडनं आहे. आपण इकडनं जाऊया आता दर्शन घ्यायला. आणि ह्या साईडनं लाईन असते. आता सध्या इथे गर्दी नाही. पुढे बघूया गर्दी आहे का. सगळ्यात होईल. सोनाली काय झालंय. परीचं जेवण अरे वा. काय बनवते जेवण? ताईंनी सोय केली आहे परीच्या जेवणाची. टेन्शनच नाही ना. जे पाहिजे ते बनवून खायचं. इंडक्शन प्लेट आहे ते. ओके. आणि हा आपल्याकडे गॅस नसेल ना हां तर आपण ह्याच्यावरती लाईटीवरती जेवण करू शकतो. आम्ही आणला आम्ही म्हणजे परीचे हल्लो. हां बरोबर. आमचे काय हॉटेलमध्ये खाऊ शकतो. प्लॅनिंग बरं. जेवण बनव. सोनी एकटी जेवण बनवणार बोलते. पण पुढच्या वेळी काही ना काही सामान घेऊन यायला पाहिजे. असंच नाही. जेवण नको. तर मंडळी गाणगापूरमध्ये जेवढी देवस्थानं आहेत ती तुम्हाला मी दाखवली सगळी. आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. ठीक आहे. आणि दुसरा बाय बाय. आणि ते बघा उसाच्या गाड्या चालल्या आहेत पाठीमागना. लाईनीच चालू होत्या.